नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला आवडता कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र. मंडळी, तुम्हाला एक गंमत मी सांगतो. आता गमती तर आम्ही पूर्ण एपिसोडभर करतच असतो, पण एक विशेष गंमत तुम्हाला सांगतो. तुम्ही कधी विचार केलाय का आपल्या आयुष्यामध्ये 3 या आकड्याला किती महत्व आहे? विशेष महत्व असतं. फॉर एक्झाम्पल, रिक्षा. 3 चाकी रिक्षा आहे, 3 हा अंक तिथे आहे. आयुष्यामध्ये आपल्याला कुठलीही समस्या येऊ, आपण कुठल्याही अडचणीत असो, रिक्षा आपल्या कामी येते. जसं की आपली बस बंद पडली, रिक्षा कामी येते. गाडी बंद पडली, रिक्षा कामी येते. नवीन आपण प्रेमात पडलोय, रिक्षाच कामी येते. लक्षात तुमच्या? थोडक्यात काय, 3 अंक असलेली रिक्षा महत्वाची आहे. दिवसाच्या 24 तासामध्ये 3 वाजण्याची वेळ ही फार महत्त्वाची असते, कारण ती विश्रांतीची असते. बघा ना, पुण्यातल्या माणसांना तर पटलंच असेल, दुपारी 3ला काम शक्यच नाही आणि रात्री 3ला डबल पगार दिला तरी काम करणार नाही, हे तुम्हाला माहितीच आहे. 3 हा आकडा महत्त्वाचा आहे. आणि सध्या जगाशी कनेक्टेड राहण्यासाठी एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे 3G. तुम्ही म्हणाल आता 4G आलंय की, पण आपल्याला परवडतंय कुठे? त्यामुळे परत एकदा महत्त्वाचं काय, 3Gच आहे. 3 हा आकडा महत्त्वाचा आहे. हे सांगण्याचं कारण असं की आज माझ्या या थुकरटवाडीमध्ये या मंचावरती सध्या रंगभूमीवर गाजत असलेल्या 3 सुपर डुपर हिट मराठी नाटकातल्या कलाकारांना या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे. त्यामुळे आज असणार आहे 3 कदम. पहिलं नाटक आहे, जी शिकवण आम्ही रोजच या कार्यक्रमातून देत असतो, डोंट वरी बी हॅपी. जोरदार टाळ्यांनी या मंचावरती आमंत्रित करूयात डोंट वरी बी हॅपीच्या टीमला. उमेश कामत, स्पृहा जोशी आणि मिहीर राजदा. पहिल्यांदा या मंचावरती उमेश आणि स्पृहा आलेले आहेत. हा पहिला विरोध होता माझा. आणि आल्या हसलं चालू. हा, कारण तुमच्याच नाटकांनी सांगितलं डोंट वरी बी हॅपी, आणि तेच आम्ही करतोय की काही टेन्शन घ्यायचंच नाहीये. उमेश, काय आहे डोंट वरी बी हॅपी? सध्या स्ट्रेस हा आपल्या आयुष्यात इतका जवळचा विषय झालेला आहे की आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये स्ट्रेस घेतो आणि छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद घ्यायला विसरतो. आणि आपणच आपलं आयुष्य कॉम्प्लिकेटेड करून टाकलेलं असतं. सो आम्हाला ह्याच नाटकातनं हे सांगायचं आहे आणि त्यातनं मार्ग कसा काढायचा तेही या नाटकातनं सांगितलंय. मनापासून स्वागत. नाटकाविषयी खूप गप्पा मारायच्या आहेत. विनंती करेन आमच्या बरोबर विराजमान होण्याची. थँक्यू. पुढचं नाटक आहे मंडळी जन्मरहस्य. तर आमंत्रित करूयात जन्मरहस्य या नाटकाच्या टीमला ज्येष्ठ अभिनेत्री अमिता खोपकर, गुरुराज अवधानी आणि वसुधा देशपांडे यांना. अमिताजी, मनापासून स्वागत. आणि पुन्हा एकदा या मंचावरती मी तुम्हाला बघून मला खूप आनंद झाला. खरं तर हो रे. जन्मरहस्य सध्या खूप चर्चा आहे नाटकाची, तर काय आहे थोडक्यात जन्मरहस्य? रोजच्या जीवनामध्ये आपण जगत असतो, त्या जीवनामध्ये जगता जगता केलेल्या चुकांचं प्रायश्चित्त आपण किती वेळा करतो, तर करत नाही. तर त्या सगळ्या गोष्टी कशा आपण आपल्या आयुष्यामध्ये त्याचा विचार करून किंवा त्याचं कसं कसं जगायला हवं माणसाने ह्या काळामध्ये, ते हे नाटक बोलतं जास्त करून. वा वा वा. सगळ्यांचंच मनापासून स्वागत. नाटकातल्या भूमिकेविषयी सुद्धा चर्चा करायची आहे. विनंती करेन आमच्या बरोबर विराजमान होण्याची. आणि मंडळी, आता तिसरं जे नाटक आहे ते नाटक खरं तर ज्यांना आता या मंचावरती आमंत्रित करणार आहोत त्यांचे आपण सगळेजण फॅन आहोतच. त्या आहेत खरं तर 16 वर्षाच्या, तरी पण त्या आजीबाईंचा रोल या नाटकात का करतात हे मला कळलेलं नाहीये. त्या आल्यानंतरच मी त्यांना हा प्रश्न विचारणार आहे. नाटक आहे लंडनच्या आजीबाई. अतिशय मनापासून या मंचावरती आमंत्रित करूयात ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी आणि वेदांगी कुलकर्णी यांना. तुम्ही येण्याच्या अगोदर उल्लेख केला, आम्हाला तुम्ही आजीबाई नाही वाटत. ती आजीबाई नव्हतीच. हा, ती फेमस झाली तिथे आजीबाई म्हणून. पण खरंच मनापासून स्वागत. परत एकदा या थुकरटवाडीमध्ये तुम्ही आलेले आहात. नाटकाबद्दल भरपूर गप्पा मारूयात. तुझंही स्वागत. विनंती करणार आहे आमच्या बरोबर बसण्याची.
तर डोंट वरी बी हॅपी पासून आता सुरुवात करतोय मी. उमेश, नाटकाबद्दल खरंच खूप चर्चा आहे आणि तुमची केमिस्ट्री सिनेमामधून किंवा मालिकेतून बघितलेली आहे. या नाटकाच्या माध्यमातून ती परत एकदा दिसते. कशी आहे तुझी भूमिका? खरं तर हा हॅपी गो लकी माणूस आहे. लग्नाला 3 वर्ष झाली आहेत त्यांच्या, पण तरी त्यांना अजून हनीमूनला जायला वेळ मिळालेला नाही आहे कामामुळे. सो त्याला आता तो हनीमूनचंही प्लॅनिंग करतोय, पण काही कारणास्तव ते कॅन्सल होत आहे. सो नकळत इतक्या गोष्टींचा स्ट्रेस त्याच्यावरती येतो आहे की त्यालाही कळत नाही त्याच्या शरीरावरती त्याचा किती परिणाम होतो आहे. आणि हेच आत्ताची परिस्थिती आहे असं मला वाटतं की अनेक आजारात हे आपल्याला दिसतात, पण स्ट्रेस ही अशी गोष्ट आहे की जी आपल्याला डोळ्यांना दिसत नाही की आपल्या शरीरावरती त्याचा किती परिणाम होतोय. सो त्याला सगळ्यांना सांगायचं ह्या अक्षयला की स्ट्रेसफुल आयुष्य जगू नका, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घ्या आणि आयुष्य स्ट्रेस फ्री ठेवा. आणि या नाटकाचा शेवट मी सांगतो सगळ्यांना काय होतो. तर नाटकाचा शेवट कोणी सांगत नाही, मी सांगतो. मग अक्षय सोमवार मंगळवार चला अवयव बघतो, स्ट्रेस फ्री होतो. हा शेवट तुम्ही नक्की बघा. स्पृहा, तुझ्याकडे येणार आहे तुझी भूमिका. मी या नाटकामध्ये प्रणोती प्रधान नावाची भूमिका करते. एक खूप करिअरिस्टिक मुलगी आहे. एका सिरियलची ती EP म्हणून काम करते. त्यामुळे तो जो सगळा त्या शेड्यूलचा जो स्ट्रेस असतो, कार्यकारी निर्माती म्हणून ती काम करते. आणि ते शेड्यूल, त्यामध्ये तिला फेस करावी लागणारी स्पर्धा, टार्गेट्स, प्रेशर्स, याचा परिणाम ऑब्व्हियसली तिच्या नवऱ्याबरोबरच्या तिच्या वागण्यावरती होतोय. सो तिचा तो सगळा अख्खा स्ट्रगल आहे. आणि त्यामध्ये मग ते दोघं, अक्षय आणि प्रणोती, मिळून खरंच एक डोंट वरी बी हॅपी एकमेकांना सांगतात का, किंवा तशा पद्धतीने ते काही सोल्युशन फाइंड करू शकतात का, हे आमचं नाटक आहे. वा. मिहीर, तुमच्याकडे येणार आहे. तुम्ही लेखक पण आहात या नाटकाचे आणि अभिनय सुद्धा करताय या नाटकात. मी एक गुजराती कॅरेक्टर करतो यात. हो. जो शेअर मार्केटचाच लँग्वेजचे मेटाफर्स आणि सिमिलीज यूज करतो, जो यांचा एक कॉमन फ्रेंड आहे. आणि बिकॉज त्यांचा कॉमन फ्रेंड आहे मी, आणि तो एक वेल विशर आहे त्यांचा, आणि बिकॉज सतत त्यांचे जे काही भांडण आहेत त्यात हा कसा अडकतो, हा कसा बिचारा होतो, आणि यांच्या स्ट्रेसमुळे मी कसा स्ट्रेसफुल होतो, असं तो नाटक आहे. गुजराती माणूस स्ट्रेसफुल होतो हे विशेष अभिनय त्यांना करावा लागला असेल. मी कधी बघितलंच नाही त्यांना. सतत सणवार स्ट्रेसमध्ये असतात. विशेष मेहनत आहे. यासाठी तुम्हाला नॉमिनेशन नक्की मिळेल. फुकरेटवाडीचं रूप पालटलं तुम्ही बघत असाल. फुकरेटवाडी पूर्वी होती त्यापेक्षा थोडी आता वेगळी केलेली आहे, कारण तिकडे स्मार्ट सिटी झालेली आहे. ही आमची ऑलरेडी स्मार्ट सिटी आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीमध्ये आमची निवड झाली असं म्हणायला हरकत नाही. आणि इकडे लोक आले की आमच्या वाडीतले लोक सुद्धा खूप उत्साही असतात काहीतरी करण्यासाठी. पण बरं आहे रोका जाओ, हम अंग्रेज के जमाने के जेलर हैं. अच्छा, इसमें हंसने की कौन सी बात है? हम अंग्रेज के जमाने के जेलर हैं. त्या जमान्यातले तुम्ही या जमान्यात कशाला आलाय? अरे छोड़ो. हमारे जेल में सुरंग. कैसे हो? बताओ. बहुत मजा आया. वाह वाह. तुम्ही अंग्रेज के जमाने के जेलर कमी झोलर जास्त वाटतं मला. ये भी अच्छा है, अंग्रेज के जमाने के झोलर. बहुत अच्छा. अच्छा, हमें बताओ कि यहाँ पे उमेश कयामत कौन है? कौन? उमेश कयामत. कामत. उमेश मी एक कयामत ही आहे. अच्छा, तो आप ही हो. यांच्यावर खूप आरोप आहेत. अच्छा. पुलिस स्टेशन में चलो थुकरटवाड़ी के. उठो. अरे बाप. तुमको आता है क्या? काय? नहीं नहीं. नाही एवढं नाही. You are under arrest. चला चलो, ये लो, लेके चलो मुझे. चलो.
आराम से बैठना। कुछ खाना है? नहीं नको. हाँ ठीक है। अरे यहाँ के कैदी किधर गए? अरे सब कुछ तो है हमारे पास। ये टेबल है, कुर्सी है, सिर्फ कैदी ही नहीं है। हमारे जेल में वागोबा। आजा बेटा आजा। अरे बाहर आजा। क्या कर रहा है? ऐका हो काका, तुम्ही एवढं प्रेमानं बाहेर नका काढू. मांजराचा आवाज त्याने नाही काढला, त्याने मगाशी मांजर गिळलंय. अरे बेटा आगो आज बेटा गुड बॉय. एक मिनिट बेटा, एक मिनिट. हे घे चॉकलेट घे. चल आतमध्ये जा. चल गुड बॉय. ओ काका, मला एक काही गोष्टच कळेना तुमची. काय झालं? हे पिंजऱ्यात तुम्ही कैदी ठेवायचे तर वाघ का ठेवलाय? अरे तो म्हणजे वाघ एकदम खतरनाक आहे. मांजराचे आवाज कसे काढतो? मांजराचा आवाज म्हणजे तो काही काढू शकतो. तो एकदम मिमिक्रीवाला, म्हणजे तो वाघामधला सागर कारंडे. कसं काय? अलग टाईपचे आवाज काढू शकतो. वागो बेटा, ते पोपटाचा आवाज काढून दाखव साहेबांना. आऊ आली आऊ. शक्ती कपूर स्टाईल म्हटलं. पण वाघ कसा काय इथे, मला काही कळेच ना. नाही वाघ इथं नाहीये. मग आम्ही वाघाच्या एरियात आलेलो आहे. म्हणजे कसं झालं, नवीन पोलीस स्टेशन बांधायचं होतं, तर आम्ही कॉन्ट्रॅक्टरला म्हटलं का एकदम काय कर तू की जुहू एरियामध्ये तू नवीन पोलीस स्टेशन बांध. त्यानं बरोबर ऐकलं नाही, त्यानं झू मध्ये बांधलं. सगळे प्राणी आहे. अरे बापरे उमेश कामत साहेब, तुम्हाला धरून आणलंय. वा नाही बरं झालं मग तुम्हाला धरून आणलंय. ऍक्च्युली मी तुम्हाला धरून आणणारच होतो. काय झालं, हल्ली म्हणजे तुमच्या दुकानातून इडल्या आमच्याकडे येत नाही. तुम्ही नाश्त्याला पाठवता. काय यांच्यावर काय आरोप केले तुम्ही? तुमच्यावर पहिला आरोप असा आहे का लग्नानंतर तुम्ही बदलले आहात. म्हणजे पूर्वी तुम्ही घरात काही काम करत नव्हते. म्हणजे प्रिया मॅडम तुमच्या हातात चहा द्यायची, नंतर ती नाश्त्याची कप द्यायची. आता तुम्ही वेगळे झाला. तुम्ही आता पोळ्या करता, चहा करता, भांडी घासता. हा बदल कसा काय घडला तुमच्यात ते सांगा. हे खरं आहे काय? आरोप काय पण याच्यात? नाही, आरोप असा आहे का तमाम अखिल भारतीय पुरुष संघटनेने यांच्यावर आरोप केला आहे का हा त्यांच्यावर झालेला अन्याय आहे. पुरुषांवर यांनी अन्याय केला, हे खरं आहे का सांगा तुम्ही मला. नाही असं काहीच नाहीये. हा सतत मला असं ऐकायला लागायचं की तुला येत नाही, मग चला हवा येऊद्यामध्ये जाऊन तुझी काढण्यात येते. त्याच्यापेक्षा आता चला हवा येऊद्यामध्ये असं काही होऊ नये, माझ्याबद्दल काही बोलू नये, यासाठी मी करायला घेतलं. 200 एपिसोड नंतर बंद व्हावा कार्यक्रम. म्हणजे असं झालं. अरे नाही म्हणजे दुसऱ्यांना घ्यावं, पण तरी आता मी चांगलं वागायला लागलो तरी तुम्ही मला पोलीस स्टेशनला घेऊन आलात. अच्छा तुम्ही चांगलं वागायला लागले. हो हे चांगलं नाही. माझा सहवागास तुमच्यासारखा. काय म्हटलं? नाही चांगलं वागू नका सर, आमचा एपिसोड निघणार नाही. नाही कसं आहे सर, माझं कसं एकदम हास्य खेळत काम चालू असते. मी म्हणजे का तुम्हाला कधी त्रास दिला का? नाही. पण ती CID वाले आले ना, ते इतका प्रॉब्लेम करतात तुम्हाला सांगतो. बस ती आली नाही पाहिजे.
हा नमस्कार सर. अरे कोण आहेत? वैभव मांगले. बरं वाटलं पुरुष वेशात बघून. दया दया नाही सर. सर मी साळुंखे. कोण? साळुंखे. साळुंके आणला? डॉक्टर साळुंके नाही, तुम्ही डॉक्टर काळुंके आहात. हो रे. सर मी असा पूर्वी नव्हतो. हा तेच मी म्हणतोय, असे नव्हतं तसे कसे झालात तुम्ही डॉक्टर साळुंखे? ते काय झालं, मला सर्दी झाली होती, डॉक्टरकडे गेलो होतो. तो म्हणाला एका टोपात पाणी घे, विक्स टाक आणि त्याची वाफ घे. ओ ती वाफ घेतली आणि असं झालं सर. वाफ घेऊन तुम्ही असे कसे झाला डॉक्टर साळुंखे? त्या गॅसवर टोप ठेवायला विसरलो, तोंडच ठेवलं. यू आर कार्बन डायऑक्साईड डॉक्टर साळुंखे. ते कार्बन डायऑक्साईड गेला असेल ना आतमध्ये. ओ मायची कटकट ह्याच्या. देख रहे हो डॉक्टर साळुंके, कौन आया है हमारे यहाँ? उमेश कामत सर. नाही तो तर रोजचा आयटम आहे. ह्याला बघ, हा वाघ बघ. हा नवीन आहे. हा ये आपण याच्यावर फोटो काढूया. ये मस्त पैकी जरा काहीतरी त्याला खायला व्यायला देऊ. ये एक मिनिट. वाघा बरोबर फोटो काढायचे असतील तर 40 रुपये एक्स्ट्रा आहेत. आणि त्याला काही पाव बिव खालू घालायचे असतात तर 30 रुपये एक्स्ट्रा. देतो ना आम्ही, देतो ना. पाव द्या आम्हाला. पाव द्या. पाव घ्या. पाव द्या. हे घ्या पाव घ्या. हा द्या. तो पण द्या ना. हा एक तर आम्ही मनोरंजन सेट ठेवलाय तो वाघ. हो मिमिक्री करते, लय चांगला आयटम बाज वाघ आहे तो. आओ डॉक्टर साळुंके, आओ. उमेश कामत, आप बैठकर क्या करोगे? आओ वाघ को पाव खिलाओ. वाघाला पाव? ये सादा सुधा वाघोबा नहीं हो सकता. जब ये पुलिस स्टेशन में है, ये आपकी मन्नत पूरी कर सकता है. हाँ तुम्ही सांगा याला, काही तुमच्या मनात असेल. वाघोबा याला पाव रे. या इथे. मला वाघ बघले असेल चंद्रपूर मध्ये जा, इतके चांगले वाघ आहेत तुम्हाला सांगतो. मस्त वाघाचा आमच्या कोकणात पण वाघ नाही रे. वाघ लागले सगळे, गेले सगळे इकडे. ते कोकणात मला आठवलं की नवीन सिरियल सुरू झाली झी मराठीवरती. रात्रीच खेळ झाले. ते खरोखर भूत वगैरे असतात का रे? काय सगळ्या अंधश्रद्धा त्या. काही नसतं असं भूत वगैरे, काही नसतं. वाचन कमी, बाकी काय. अरे व्यवस्थित वाचलं तर होत. हे वाचत नाही, आजूबाजूला बघत नाही, त्यामुळे वाघ असं भूत वगैरे काही नसतं. हे मी सायंटिफिकली प्रूव्ह करू शकतो. भूत नसतं, कळलं? माय गॉड. अरे लाज लावा ना, बोलला म्हणजे लगेच घालवायला पाहिजे का? काळजी करू नका डॉक्टर साळुंके. डॉक्टर साळुंके, काळजी करण्यासारखं काही नसतं, लक्षात घ्या. भूत भीत इथे असं काही नसतं. डॉक्टर साळुंके. Yes, Dr. Saळunkhe. Yes. Come on, you can do it. Come on. Yes, Dr. Saळunkhe. Congratulations. You have done it. Yes. Wow, sir. Thank you, sir. Yes, Dr. Saळunkhe. Yes. Dr. Saळunkhe. Dr. Saळunkhe. सर अहो काय केलं ते? Dr. Saळunkhe. इंजेक्शन मारेगा मारू इंजेक्शन घाबरते. मारू इंजेक्शन. हा बघा इंजेक्शन मोठा मारे. व्हेरी गुड डॉक्टर साळुंखे. व्हेरी गुड. हा इंजेक्शनला घाबरतोय खरा, पण इंजेक्शन तर माझ्याकडे आहे. व्हेरी गुड डॉक्टर साळुंखे. व्हेरी गुड. वा तुम्ही घाबरला नाही. तुम्ही धीटपणे सामना केला या वाघाचा. व्हेरी गुड.
पेशन्स आहे माझ्या तेवढी. आपण घाबरायचं नाही. काय ना, वाघ कुणाला त्रास देत नाही. आपण शब्दावर पाय दिला का मग तो दंश करतो. काय चालू आहे? हा कस काय इकडे सांगा आधी पहिले पटकान. हा तर काय केस आहे मिस्टर उमेश कामत यांच्यावरती? काय अरे केलं? केस नाही, केसेस आहेत त्यांच्यावर अनेक. सगळे पुरुष त्यांच्यावरती भडकलेले आहेत. ते घरात सगळे कामं करतात, भांडी घासतात, स्वयंपाक करतात, पोळ्या करतात, चहा करतात, असं त्यांच्यावरती आरोप आहे. ओ माय गॉड, याचा अर्थ माहितीये तुम्हाला डॉक्टर साळुंके? हो माहितीये ना. काय? अरे माझ्या देवा, ओ माय गॉड. डॉक्टर साळुंके यांच्यावरती जे आरोप आहेत त्याचा अर्थ कळतोय का तुम्हाला? की ह्यांना माझ्यासारखी सवय लागेल आणि एक दिवस हे माझा रोल करतील. म्हणजे सर ह्यांना अशी सवय लागेल. हे असं हे काय करते सर? हे घरी भांडी घासून घासून झालंय माझं असं. हे बघा. लक्षात आलं तुमच्या? कळलं सर. येस येस येस. आमच्याकडनं केस सॉल्व आहे. सॉल्व आहे. ओके सर, तुमच्यावर दुसरा आरोप असा आहे की तो दस्तूर खुद्द तुमच्या घरून आलेला आहेर आहे. म्हणजे तुमच्या मिसेसनी तुमच्यावरती आरोप केलेला आहे. तर त्यांचे मिसेस पण इकडे आलेले आहेत. कुठे आहेत मिसेस? आहे तिकडेच. कुठं दिसत तर नाही. मला दिसतात. कसं काय? मी तो शोध लावलाय गायब व्हायचा. मी प्रूव्ह करू शकतो त्या इथेच आहेत. येस येस, प्रिया बापट यांना हॅपी जर्नी मध्ये सुद्धा गायब डॉक्टर साळुंके यांनी केलं होतं. त्यांनी हा शोध लावलाय. प्रियाजी इथे आलेले आहेत. कुठे आहेत पण? हॅलो प्रिया. हॅलो डॉक्टर साळुंखे. वा वा वा, खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून, मस्त वाटलं. आणि यांना बघितलंस का? हे कोण आहेत ते? ओ, उमेश पण आहे का इकडे? येस. तुम्ही त्याला आणलं? खरं सांगू का, फार बरं झालं त्याला पकडलं. कोणीतरी हे करायची गरज होतीच. येस आय एम व्हेरी ग्रेटफुल. थँक्यू सो मच. बरं, काही चहा कॉफी घेशील का? काही नाही, मला चहा कॉफी काही नको. मला अगं काहीतरी फक्त पाणी द्या. अच्छा ठीक. ओके, पाणी पाणी. येस, पाणी. डॉक्टर साळुंके, हे घे घे. तुम्ही इथं आमच्या पोलीस स्टेशनमध्ये आला, खूप बरं वाटलं आम्हाला. साक्षात आम्ही कामत साहेबांना इकडे पकडून आणलेलं आहे. तर मला असं तुम्हाला म्हणायचं होतं की तुम्ही कामत साहेबांवर काय आरोप करताय? उमेशवरती खूप आरोप आहेत खरं तर. अत्यंत अस्वच्छ मुलगा, टापटीपणाची जराही आवड नाही, आला की सगळं सामान तसंच फेकून देतो, वाचनाची जराही आवड नाही, जरा म्हणून बायकोला मदत करणार नाही. हे सगळे आरोप माझे लग्न आधीही होते आणि आताही आहेत. मी शॉपिंग करायला गेले तर, आता तुम्हाला माहिती आहे की मी 5 मिनिटात शॉपिंग करते, तरी सुद्धा उमेश असा जाऊन बाजूला सोफ्यावरती बसलेला असतो. सो मला माहित नाही आता हे कधी बदलणार. बोला सर. नाही, वाचन करण्याची आवड मला आधी नव्हती, हे ठीक आहे, पण आता मी तिचा चेहरा चांगला वाचू शकतो. तो लग्नानंतर मी असं म्हणू शकतो, किंवा आम्ही प्रेमात पडलोय तेव्हापासून मी असं नक्की म्हणू शकतो की मी माझं वाचन सुधारलंय. वा वा. कारण तिच्या काय मनात असतं ते मी सगळं ओळखतो, पण आता काही स्वभाव असतात, बाकी काय आणि त्यांच्या मनात होतं खूप असेल काय, त्यामुळे तुमचं वाचन पण खूप होतं. हो, त्यामुळे माझं खूप वाचन. गाढ वाचन झालेलं आहे. आणि काय होते आरोप? अस्वच्छता. मला तर नाही वाटत एवढं छान पांढरी पॅन्ट घातलेल्या माणसाला कसं अस्वच्छ म्हणायचं. मग त्यामुळे तो आरोप गेला. आणि नाही पण याच्यावर तुम्ही बोला. नाही म्हणजे असं काही पसारा वगैरे तुम्ही करत असाल का घरी असा? नाही, तुम्ही एकदा घरी येऊन बघा. आमच्या घरी कधीच तुम्हाला पसारा दिसणार नाही, कारण ती सगळं आवरते. त्यामुळे कधीच आमच्या घरी पसारा नसतो. असं मला खूपदा वाटतं की मी कुठल्या तरी हॉटेलच्या रूम मध्ये राहतोय, इतकं स्वच्छ असतं आमचं. करा एकदा हॉटेलची रूम असेल. म्हणजे तुम्ही नसला का रेंटवर देता का ते?
बरं कामतांची हॉटेलच दुसरं काय असणार आहे. ए हॅलो, हे सगळे आरोप मी केले होते कारण तुमचं स्किट बरं व्हावं, तुम्हाला सगळ्यांना हसायला यावं आणि मज्जा यावी म्हणून. खरं तर माझा नवरा अजिबात असा नाहीये, तो खूप बदललाय. आवाज कमी करा आता. जास्त गोड झालाय. धन्यवाद मॅडम. ऐका 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 धन्यवाद तुम्ही इथं आल्याबद्दल. धन्यवाद मॅडम. काय ऐकू ना पूर्ण सगळं. नाही असं काही नाही. तुम्ही म्हणजे नवरा बायको म्हणून आमची दोघांची असं करू काय तुम्ही लगेच मॅडम असं सांगून टाकलं त्यांना. कामत साहेब तुम्ही आमच्या पोलीस स्टेशनमध्ये आलात, लोकांना हसवलं, आमचं मनोरंजन केलं. पण कसं आहे माहिती आहे का सर, इथं आली की आमची एक प्रथा आहे, येणाऱ्या प्रत्येक सेलिब्रिटीचा आम्ही ऑटोग्राफ घेतो. तर तुम्ही पण आम्हाला ऑटोग्राफ द्या. आता बघूयात डोंट वरी बी हॅपी या नाटकातला एक प्रसंग. स्नफ आपला कुत्रा, त्याचं काय केलंस? त्याचं काय, मी मिस्टर गोखलेंना दिलं. मी तुला त्या दिवशी फोटो दाखवले ना. दिला नाहीयेस तू, विकलायस. तोही OLX वर. हां नाही मला मान्य आहे, मी OLX वर त्याचा फोटो टाकला, किंमत लावली, पण त्याच्या मागे कारण एवढंच होतं की कोणीतरी जेन्युइन कस्टमर मिळेल यार. अरे फ्री आहे म्हटल्यानंतर कोणी फोन केला असता. असं कसं कुणाला देऊन टाकू मी कुत्रा. स्नफ. पण खूप जणांचे फोन आले, पण मी जवळ राहणाऱ्या मिस्टर गोखलेंनाच दिला आणि ₹1 सुद्धा घेतला नाही मी त्यांच्याकडनं. तुला ह्या गोष्टींचा स्ट्रेस आहे. नेक्स्ट चेअर्स. अरे मला स्ट्रेस येतोय तू तुझ्या लपवण्याच्या वृत्तीमुळे. पण मी काय लपवलं? लग्नानंतर ना तू बदललास अक्षय, खरंच खूप बदललास तू. आणि मी मूर्ख, मी नेहमी त्या अक्षयला शोधत राहिले ज्याच्यावर मी प्रेम केलं. अगं पण कसला बदल प्रणू? प्रणू मला सांग, सचिन तेंडुलकर 25 वर्षांचा असताना जसा खेळत होता तसा खेळू शकला का शेवटी? त्यांनी बदलला ना स्वतःचा खेळ, वयाप्रमाणे, परिस्थितीप्रमाणे, टीम मधल्या त्याच्या पोझिशन प्रमाणे. त्यांनीही बदललं ना स्वतःला. हां करेक्ट. सचिन 25व्या वर्षी जसा खेळायचा तसंच त्याला आयुष्यभर नाही खेळता आलं, मान्य आहे. पण लग्नानंतर आत्ताच्या वयात 25व्या वर्षी सचिन ज्या मुलीबरोबर फिरायचा तीच मुलगी परत त्याच्या आयुष्यात आली तर सचिन. हां, त्याच मुलीसोबत सचिन एकाच ऑफिसमध्ये काम करत असेल तर. आणि अरे गंमत म्हणजे सचिनने हे जर आपल्या बायकोला सांगितलंच नसेल तर. त्याच मुलीला घेऊन सचिन ऑफिसच्या कामांसाठी म्हणून सतत बाहेरगावी टूर्सवर जात असेल तर. तू काय बोलतेस, मला काहीच कळत नाहीये. काय ऍक्टिंग करतोय सचिन. तू बंद करा तुझी नाटकं. तुला व्यवस्थित कळतंय काय चाललंय ते. श्रुतीबद्दल चाललंय सगळं. व्हॉट नॉनसेन्स. श्रुती? अगं 10 वर्ष झालेत आमचं ब्रेकअप होऊन. हो पण आता विधवा आहे ना ती. मग मी नाही मारलंय तिच्या नवऱ्याला. हो पण सेम ऑफिस मध्ये परत आली आहे ती. मग मी काय करू? ती का आली, कशी आली ते माझ्या बॉसला जाऊन विचार ना. आणि आली तर आली, मग काय, अवर लाईव्स हॅव मूड ऑन. हो ना, मग मला सांगितलं का नाही? लपवलंस कशाला तू माझ्यापासून? आणि तू लपवलंस त्या अर्थी काहीतरी कारण असणारच ना रे. तुला काय वाटलं मला कळणार नाही? तिला जे सगळे मेसेजेस केलेस ना ते वाचलेत मी. हा, गुड मॉर्निंग, गुड नाईट मेसेजेस, फेसबुकवरचे मेसेजेस, तिचे टॅग्स वाचलेस ना सगळे मेसेजेस? ऑल ऑफ देम वर कॅज्युअल अँड फॉर्मल. तुम्ही मेसेजेस करता एकमेकांना का कपडे शेअर करता एकमेकांशी? कॅज्युअल्स आणि फॉर्मल्स म्हणे. नॉनसेन्स. तुझ्यासाठी असेल कॅज्युअल फॉर्मल, माझं काय? ऑफिसमध्ये का होईना पण माझ्यापेक्षा तिच्यासोबत जास्त वेळ असतोस तू. मग काय करू मी आता? काय फायदा आहे तुला सांगून? तुला काही कळत नाही मी काय बोलते अक्षय. आता येणार आहे उषाताई तुमच्याकडे. या लंडनच्या आजीबाई कशा आहेत हे जाणून घ्यायचंय. लंडनच्या आजीबाई म्हणजे नुसतं नाटक नाहीये. ह्या बाई होत्या अस्तित्वात. बर. त्यांच्यावर एक कादंबरी आहे, गोष्ट लंडनच्या आजीबाईंची, आणि त्याच्यावरून राजीव जोशीने नाटक लिहिलं. वा. ती बाई म्हणजे अडाणी बाई, जिला सही करता येत नाही. ती बाई तिथे खानावळीचा धंदा करून घर घेते 25 सुपलेन मध्ये
अशा 3-4 बिल्डिंगी नंतर तिच्या 18 प्रॉपर्टीज होतात. गाडी घेते, टॅक्स भरते. तिच्या घरी यशवंतराव चव्हाण, किर्लोस्कर, गरवारे, भाई देशपांडे, शकुंतला देवी जी गणित सोडवणारी अशी मोठी मोठी मंडळी येतात. आणि ही बाई तिकडे तिच्याकडे फॉरेनर पण येतात जेवायला खायला आणि सगळं ही बाई करते. आणि हिचं नाव म्हणजे तिला राणी सुद्धा बोलवते विलायतेची आपल्याकडे. इंदिराबाई गांधी तिच्याकडे यायच्या, सेल्फ मेड वुमन तिला म्हणायच्या. अशी ती बाई आणि तिला तिकडे लंडनच्या आजीबाई हे नाव मिळतं. वेदांगी, तुझी भूमिका या नाटकातली? माझं नाव मीरा आहे या कॅरेक्टरमध्ये आणि ती माझ्याच एजची आहे आणि जस्ट एक्झाम संपली आहे. सो ती अशी या मूडमध्ये आहे की टाईमपास करायचा आहे. पण तिला आई मराठी पुस्तकं आणून देते आणि सांगते मराठी पुस्तक वाच या सुट्टीत. सो मग ती कोणतं पुस्तक घ्यायचं म्हणून ती हे पुस्तक चूज करते आणि मग नंतर ती एवढी खुसते आणि मग नंतर जे काय मजा आहेत, त्यांच्या जे काय गमतीदार किस्से आहेत ते सगळे त्याच्यात आहेत. वा, काय ग पोरीनं तुमची दशा झालीये. ती म्हातारी तुम्हाला भाकर तुकडा देत नव्हती का ग? मरू दे, मला वाटलं नव्हतं मी मरस्तवर तुम्हाला बघते का नाही ती. चला मरू, आपण माझ्या घरला जाऊ. आपण आता थिरी, तुम्ही दोघे, मी, आपली फॅमिली. चला 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 घरला, चला 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 चला. चल चल चल. हे बघ, टॉप 10 मध्ये बसायचं. अगं टॉप नाही का ट्यूब. हा काय ते हा. आणि इथं बसलं की कागद घ्यायचा, पेन्सिल घ्यायची, एक लाईन मारायची, एक स्टेशन, दुसरी लाईन दुसरं स्टेशन, अशी 10 स्टेशन गेली का आपलं रशेल मार्केट आलं. हा गोरा का बघतोय? गोइंग टू मार्केट, व्हेरी चीप. हा तो तिकडं उठून गेला. काय रमेल्या तिथं उठून गेला. माझी नजर लागती का काय काळीची? गोऱ्या रंगावर नाटक नको करूसा, आतला रंग गोरा पाहिजे. आमच्या संतांनी सांगितलंय, संत म्हणजे शेंट. या मेल्याला कशाला सांगते मी, मरले मेल्याला. आला आला रशील मार्केट आला. चल 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 चल. हा हे बघ, रशेल मार्केट केवढं मोठं आहे. बघून घे, समजे माझ्या ओळखीचे आहेत. अरे देवड्या, डाटर घे 10 शेर कांदे, 10 शेर बटाटे. शेर नाही, पाऊंड. हा पाऊंड. गिव्ह मी 10 pound अनियन पटॅटो. तुला कांदे बटाटे सांगितले, तू अनियन पटॅटो काय बोलती? अगं आय तेच असतं ते. सारी पोर माझी घेतले. तुझ्या बापाचं दुकान आहे, पैसे कोण दिली आणि परत कोण गेली? हिसाब केला? सारी घेतले. हा तो बघ श्याम्या मला मदर म्हणतोय. ग्रेनवाला. अरे श्याम्या, डाटर, लहानगी डाटर. हा घे त्याच्याकडे. ग्रेन देतो, ग्रेन. अगं घेते ना. हा ये मेला 1.25 शेर जास्ती टाक. आय पाऊंड. हा सारी विसरते का? अमिताजी, आता तुमच्याकडे येतो. जन्म रहस्य काय आहे हे थोडक्यात सुरुवातीला तुम्ही सांगितलं. आता तुमच्या भूमिकेबद्दल जाणून घ्यायचंय. ह्या नाटकामध्ये मी एका स्क्रिझोफेनिया झालेल्या पेशंटची भूमिका करते. स्क्रिझोफेनिया झालेल्या माणसाला ना ऐकू येतं, सारखं कोणीतरी त्यांच्याशी बोलत असतं आणि संशय हा त्यांचा एक सगळ्यात मोठा हे असतो. त्यांना सतत असं वाटत असतं की समोरचा माणूस तुम्हाला येऊन मारणारच आहे. अशी सतत इन्सिक्युरिटीची भूमिका भावना त्यांना असते. ही कॅरेक्टर माझी आहे. वसुधाजी, तुमच्या भूमिकेविषयी काय सांगाल? या नाटकात मी अमिताच्या धाकट्या बहिणीची भूमिका करते, इन्नी मावशी. अच्छा.
तर ही मुख्याध्यापिका असते, पण हिने लग्न केलेलं नसतं आणि हिने आपलं संपूर्ण आयुष्य म्हणजे अगदी लहानपणापासून ते आपल्या बहिणीच्या संसारासाठी आणि तिचा संसार सावरण्यासाठी आणि तिचा तोल सावरण्यासाठी म्हणून संपूर्ण आयुष्य तिने ते वेचलेलं असतं. अशी माणसं क्वचित असतात आणि क्वचित भेटतात. गुरुराज सर, तुमची भूमिका? अशी सिझोफ्रेनिक पेशंट असलेली अमिता अशा स्त्रीशी त्यानं लग्न केलं आणि एका क्षणी कळतं की त्याला ही सिझोफ्रेनिक आहे आणि त्या तो समूळ हादरतो. पण जितका हादरतो तितकाच तो जमिनीवर उभा राहतो. ते 2 छान मुलं आहेत, त्यांना तो पार्टनर्स आहेत म्हणतो माझे, आणि हिला संपूर्णपणे प्रोग्राम करून तो तिच्या आयुष्यात तिला सांभाळून नेतो की तिला त्यांनी प्रोग्राम केलेला आहे, त्यावेळेला ती असं करायचं, ती आठवते, असा प्रसंग आला की काय करायचं, ह्यांनी काय सांगितलेलं आहे. एक फार चांगला शब्द डॉक्टर नाडकर्णींनी या निमित्तानं दिला. असं करणाऱ्या माणसाला आपण युजली काय म्हणतो, केअरटेकर म्हणतो, जे काळजी. पण डॉक्टर नाडकर्णींनी शब्द दिला, तो केअर गिव्हर हा शब्द दिलेला आहे. अशी केअर गिव्हरची भूमिका हा करतो. दामू भाऊजी कोण आहेत हे दामू भाऊजी? आहेत एक, म्हटलं तर जवळचे, म्हटलं तर लांबचे. अरे अरुण, दीदी दीदी मी पोस्ट लंचचं सॅम्पल घेतलंय, त्याचे रिपोर्ट फक्त उद्या आणून देतो. अरे ठीक आहे ना, नाहीतरी अपॉइंटमेंट 4 दिवसांनंतरची आहे. बरं गीता कशी आहे? गीता गीता कोण? गीता कोण? गीता कोण? गीता कोण? त्याची बायको. काय आजार काय झालाय तिला? पैलटकरण आहे. हो. मग सध्या राहते कुठे? सध्या माहेरी असते तिच्या आई वडिलांकडे. नाही, मग रोज रात्री तू तिकडे झोपायला जात जा. बर, लांब राहू नकोस. हो. अरे बायका सांगत नाहीत, बोलून दाखवत नाहीत, पण त्यांना गरज असते नवऱ्याबरोबर असण्याची. हो, तो काळजी घेतोय तिची. अरुण, तू निघालास तरी चालेल. दीदी अहो काय हे, अहो एवढं सामान आणायचं होतं तर सांगायचं ना, मी आणलं असतं ना. अरे विशेष काही नाही, एक तर बॅग होती, गाडीत घालून आणली. बाबांच्या आठवणी रे, जुनी कागदपत्र, फोटोग्राफ्स, कात्रणं. डायऱ्या 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 आणल्यास की नाही? त्या मुख्य. बरं का रे अरुण, लोक हिशोबाच्या वह्या लिहितात ना, त्या डायऱ्या ना आमचे हे आरसा असं म्हणतात. स्वतःला पाहण्याचा आरसा. आणि बरं का रे, लिहिताना एवढे रंगून जायचे, मी त्यांना नेहमी म्हणायची, तुमच्या या आठवणींचं आपण पुस्तक काढूया. तर म्हणायचे, या आठवणी नाही, ही आहेत आरशातली प्रतिबिंब. बाबा नेहमी म्हणायचे, माझा प्रामाणिकपणा तपासणारं हे एक साधन आहे. कधी कधी वर्षापूर्वीच्या लिखाणानं शिकवलंय मला. शाबासकीची थापही देते डायरी आणि चुकाही दाखवून देते डायरी. लिहिल्यानंतर काही काळाने रिव्हिजिट युअर रिफ्लेक्शन्स. खूप मजा येत असेल ना बाबांबरोबर या जुन्या डायऱ्या वाचताना? नाही, बाबांनी तेवढी कधी परवानगीच दिली नाही. ते म्हणायचे हा आणि इतकाच माझा पर्सनल कप्पा आहे, खाजगी, इथे कुणीही यायचं नाही मी असेपर्यंत. त्यानंतर या आरशाचं काय हवं ते करा, वाचा, जाळा, फाडा. फाडायचं कशाला? माणूस नसला आपल्यात म्हणून काय झालं, त्याचा आरसा तर आहे. स्नेहल, वाच 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 तू ती डायरी वाच वाच तू. तुम्हाला गोष्टी सांगून झाल्यानंतर मनूकडे झोपायला जायच्या आधी काय म्हणायचं ते आठवतंय का टिमके तुला? रात्री पुरता जातोय दूर पण ठेवून जातोय मायेचा पूर. तर आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे नाटक डोंट वरी बी हॅपी चे दिग्दर्शक अद्वैत दादरकर यांना. यानंतर आपण आमंत्रित करूयात लंडनच्या आजीबाई या नाटकाचे दिग्दर्शक संतोष वेरुळकर यांना. जन्म रहस्य या नाटकाचे दिग्दर्शक आहेत कुमार सोहोनी, पण आज ते इथे उपस्थित नाहीये, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. यानंतर निर्मात्यांना आपण या मंचावरती आमंत्रित करणार आहोत. सुरुवातीला मी आमंत्रित करतो जन्म रहस्य या नाटकाच्या निर्मात्या अभिनेत्री भाग्यश्री देसाई यांना.
यानंतर मी आमंत्रित करतो लंडनच्या आजीबाई या नाटकाचे निर्माते रवींद्र ढवळे आणि सुभाष सराफ यांना. यानंतर आमंत्रित करूयात नाटक डोंट वरी बी हॅपीचे निर्माते नंदू कदम यांना. दिग्दर्शकांपासून आता गप्पांना सुरुवात करूयात. अद्वैत कधी अभिनेता म्हणून इकडे येतो, कधी दिग्दर्शक म्हणून येतो, वेगवेगळी रूपं बघायला मिळतात. परत एकदा दिग्दर्शकाच्या रूपातून तू आलेला आहेस आणि हे नवं नाटक आहे डोंट वरी बी हॅपी. काय सांगशील? स्ट्रेसबद्दलचं नाटक असलं तरी मी एवढीच काळजी घेतली आहे दिग्दर्शक म्हणून की नाटक बघून प्रेक्षकांना असं वाटू नये कुठे स्ट्रेस घ्यायला आलो. सो ते स्ट्रेस रिलीफच ठेवण्याचा मी प्रयत्न केला आहे. सो डोंट वरी बी हॅपी हे नाटक माझ्यासाठी तरी एक संस्मरणीय अनुभव आहे. क्या बात, वा वा. आता येणार आहे संतोषजींकडे. लंडनच्या आजीबाई हे नाटक दिग्दर्शित केलंय. काय सांगाल रसिक प्रेक्षकांनी का बघावं हे नाटक? आजीबाई पुस्तक वाचल्यावर असं मला जाणवलं की हातात काही नसताना 36च्या वयाची ती बाई फक्त खानावळीच्या जोरावर एवढं मोठं विश्व उभं करते. आय वॉज व्हेरी मच इन्स्पायर्ड आणि हे नाटक खूप लोकांपर्यंत पोहोचतं. फॅब्युलस नाटक आहे, म्हणून आवर्जून बघावं. वा 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 वा. आज प्रेक्षकांमध्ये सुद्धा काही कलाकार बसलेले आहेत. प्रसाद पारसनीस आपल्यामध्ये उपस्थित आहेत. नमस्कार सर. तुमच्याकडे काही कला आहेत असं मी ऐकलेलं आहे. तर मी तुमच्यासमोर एक हिरोईनच्या मिमिक्रीचा एक ॲटम सादर करू इच्छितो. बर, वा. लक्ष्मीकांत बेर्डे समजा चढाईला जात आहेत आणि समोर अशी मोठी टीम उभी आहे. काका काय म्हणता? ठीक आहे ना? बरं आहे ना? काय म्हणताय राजू? काय म्हणताय? ठीक आहे ना? आणि बापरे तीन का मस्करी गाड्या टाकल्या. बापरे कसं खेळायचं? कबड्डी कबड्डी कबड्डी. वा वा. थँक्यू सो मच. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. आता मी येणार आहे निर्मात्यांकडे. निर्मात्या भाग्यश्री देसाई. जन्मरहस्य या नाटकाची निर्मिती तुम्ही केलेली आहे. काय सांगाल या नाटकाबद्दल? मला असं वाटतं हे नाटक ह्या वर्षातलं एक महत्त्वाचं नाटक ठरावं, कारण लोकांपर्यंत असा विषय पोचणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. वा वा वा. लंडनच्या आजीबाईचे दोन्ही निर्माते इथे बसलेले आहेत, सुभाष सराफ आणि रवींद्र ढवळे. मी दोघांच्या वतीनं रवींद्रजींना विनंती करतो की त्यांनी नाटकाबद्दल सांगावं. कादंबरी कितपत वाचता येईल आपल्याला माहीत नाही, पण नाट्यरूपात जर आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला तर तो निश्चित लोकांच्या पर्यंत पोहोचेल असं वाटलं आणि एक चॅलेंज म्हणून नाटक घेण्याचा प्रयत्न केला. वा वा. आता येणार आहे डोंट वरी बी हॅपीचे निर्माते नंदू कदम यांच्याकडे. गोष्ट तशी गमतीच्या नाटकानंतर मी मीर आणि अद्वैतला मला एक नवीन विषय द्या म्हणून सांगितलेलं, तर त्यांनी मीरने माझ्यासाठी हा विषय लिहिला. हे नाटक सगळ्यांना आवडणारं आहे आणि सगळ्यांनी बघावं अशी माझी विनंती. वा वा वा. पुन्हा एकदा तीनही नाटकांना मनापासून मी शुभेच्छा देतो. आणि आमच्या मंचावरती दोन अशा व्यक्ती उपस्थित आहेत ज्या वयानं आणि अनुभवानं आमच्यापेक्षा खूप ज्येष्ठ आहेत, पण त्या जेव्हा जेव्हा या मंचावरती येतात तेव्हा आमच्या वयाच्या होऊन जातात आणि आम्हाला खूप आनंद देतात. जोरदार टाळ्या उषा नाडकर्णी आणि अमिता खोपकर यांच्यासाठी. या मंचातर्फे SL विजन आणि झी मराठी यांच्यातर्फे या दोन ज्येष्ठ व्यक्तींना मिळते एक खास आठवण भेट. तर मंडळी, परत भेटूयात नवीन विषयासह, नवीन पाहुण्यांसह याच थुकरटवाडीत. बघायला विसरू नका. चला हवा येऊ द्या. महाराष्ट्र दौरा.